IPL 2025 झालीच नाही तर कोणता संघ जिंकणार ते कसं ठरणार? RCBचं ही साला कपमध्ये स्वप्न पूर्ण होणार का? तर IPL झाले नाही तर कोणत्या संघाला विजेतेपद देतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी या चॅनलवर. आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध छिडले गेले आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 16 पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त केलेली आहेत. भारतीय सैन्याच्या संयुक्त कारवाईत 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर चौथळलेल्या पाकिस्तानीही गुरुवारी रात्री भारताच्या सीमेवर हल्ला केला. पण भारतीय सैन्याने त्यांचे सर्व स्वप्न हाणून पाडले. काल हे युद्ध सुरू असताना धर्मशाळा येथील पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना थांबवण्यात आला. भारत पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग 2025वरही सावट आले होते. प्रथम असे वाटत होते की स्पर्धा चालू राहील, परंतु काल BCCIने निर्णय घेतलेला आहे की IPLची स्पर्धा ही एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. परिस्थितीचा आम्ही आढावा घेऊ, जे युद्ध आहे त्याचा आम्ही आढावा घेऊ, त्यांचे आटोक्यात आले तर नवीन वेळापत्रक जाहीर करू असे BCCIने सांगितले आहे. परंतु एका आठवड्यानंतरही परिस्थितीत काही सुधारणा न झाल्यास IPL 2025चे राहिलेले सामने सप्टेंबरमध्ये खेळण्याचा पर्याय आहे. पण तरीही स्पर्धा काही कारणास्तव झाली नाही तर विनर कोण होईल, विजेता कोणाला देतील हे कसं ठरणार? सध्याच्या गुणतालिकेवर लक्ष ठेवल्यास गुजरात टायटन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 11 सामन्यानंतर प्रत्येकी 16 गुणांसह आघाडीवर आहेत. IPLचा विजेतेपदाचा दुष्काळ 18व्या पर्वात संपेल अशी आशा त्यांच्या चाहत्यांना लागलेली होती आणि या संघाने यावर्षी बेंगलोरनेही चांगली कामगिरी केलेली आहे. तर शुभमन गिलच्या GT सोबत गुंजरी सामना असले तरी RCBचे नेट रन रेटने मार खाणार आहे. गुजरातचे नेट रन रेट शांत आहे. तर IPL होऊ शकली नाही आणि गुणतालिकेवर संघाला विजेतेपद द्यायचे झाले तर गुजरात टायटन्सला या IPLची विजेतेपद मिळू शकते. परंतु IPL व्हावी असे सर्व चाहत्यांचे म्हणणे आहे. तर एक तर सप्टेंबरमध्ये IPL होईल, नाहीतर इंग्लंडनेही भारताला ऑफर दिलेली आहे इंग्लंडमध्ये IPL करण्याची. तर एका आठवड्यानंतर IPL होणार असे विचित्र आहे, परंतु काही कारणास्तव एका आठवड्यानंतर सुधारणा या युद्धामध्ये झाली नाही तर IPL स्थगित होऊ शकते, नाहीतर सप्टेंबरहून होऊ शकते, नाहीतर IPL रद्दच होऊ शकते. तर अशा प्रकारे गुजरात टायटन्स या IPLचा विजेता ठरू शकतो.